हॅलो, आजचा व्लॉग ना खूप जास्त स्पेशल आहे. मी टिटवाळा मंदिरात जाताना घोडागाडीतून गेले आणि आतलं दर्शन कसं होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आम्ही गाडीत बसलो आणि हॉनेस्टली ना खूप जास्त मज्जा आली. एकदम डिफरन्स एक्सपिरियन्स होता. थोडा ना ट्रेडिशनल फील पण आला. खूप जास्त आम्ही एन्जॉय केलं. आता ना आम्ही मंदिराजवळ पोहोचलोय जवळपास. तिकडचं ॲटमॉस्फिअर ना खूप पॉझिटिव्ह वाटतं. एक वेगळीच एनर्जी येते अंगामध्ये. तर ना आत कॅमेरा अलाउड नाहीये, त्याच्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते. हा आहे टिटवाळा गणपती मंदिर. खूप जास्त सुंदर आहे आणि शांत वातावरण आहे. इकडे आलं ना की खूप जास्त मन प्रसन्न होऊन जातं. आता मी ना दर्शनाला जाते आणि नंतर ना माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते. मी आत्ताच दर्शन करून आले. आत व्हिडिओ काढता येत नाही, पण एक्सपिरियन्स खूप पॉझिटिव्ह होता. इतकी गर्दी असूनही ना मन अगदी शांत झालं. खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली. इथे लोक ना खास करून ना नवस करायला येतात आणि म्हणतात की तो पूर्ण सुद्धा होतो. होतो की नाही ते काही मला माहिती नाहीये. खास करून ना लग्नासाठी हे मंदिर खूप फेमस आहे. मंदिराच्या आजूबाजूलाच ना खूप छान सुंदर तलाव आणि गार्डन आहे. इथं बसायला फिरायला खूप जास्त छान जागा आहे. आणि ना बोटिंग सुद्धा अवेलेबल आहे. इथे बोटिंगसाठी फक्त ना ₹40 पर पर्सन आहेत. खूप अफोर्डेबल आहे. म्हणून आम्ही ना लगेचच तिकीट काढून घेतलं आणि बोटीत बसायला घेतलं. आमच्या सोबत ना सावी आणि विहान सुद्धा होता, तर म्हटलं त्यांच्यासाठी सुद्धा बोटिंग करूया. हॉनेस्टली सांगायचं तर ना खूप रिलॅक्सिंग वाटत होतं. पाणी, हवा आणि शांत वातावरण माइंड एकदम फ्रेश झालं. आणि ना फॅमिली किंवा फ्रेंड सोबत तुम्ही जर इथे येत असाल ना, तर हा एक्सपिरियन्स ना तुम्ही बिलकुल मिस करू नका. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. थोडं ना भीती वाटत होती सुरुवातीला, पण नंतर ना खूप जास्त मजा येते. ₹40त एवढा छान एक्सपिरियन्स मिळतो. टोटली वर्थ इट. माझ्यासाठी ना आजचा हा फेव्हरेट पार्ट होता. तुम्ही बोटिंग ट्राय केलं का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तलावाच्या बाजूला ना छानसं गार्डन सुद्धा आहे. तिकडे आपल्याला निवांत बसून गप्पा मारता येऊ शकतात किंवा फोटो वगैरे काढता येऊ शकतात. पण हे ना संध्याकाळचे 6 नंतर बंद होतं आणि आता ते बंद असल्यामुळे आत तर काही जाता आलं नाही. तुम्ही कधी टिटवाळा मंदिराला गेला आहात का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतापुरतं बाय बाय.